मोठी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे निघालेले आहेत। श्रेयस आपल्याला अपडेट देतोय। श्रेयस, कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता राजभवनाकडे येतील असे संकेत आपल्याला मिळतात, अशी माहिती आपल्याला मिळते। आपण तिकडेच आहोत, वर्षा या निवासस्थानी आपण आहोत आणि वर्षा या निवासस्थानी आता हालचालीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला नम्रता मॅम आपण बघू शकतो। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता राजभवनाकडे येतील। काही तास उरले जेव्हा महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि त्यासाठीच ते पत्र जे राजभवनाकडे पोहोचलेलं आहे। त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात राजभवनाकडे रवाना होतील। आपण हे पण दाखवलं प्रेक्षकांना की एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा आता नंदनवन त्यांच्या निवासमध्ये आहेत, त्यामुळे ते सुद्धा आता राजभवनाकडे निघण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर हालचालीला मोठा वेग आलेला आहे। महाराष्ट्राचं राजकारण आता बदलताना दिसतंय आणि ते बदल राजकारणाची 5:30 वाजताची शपथविधी होणार आहे। पहिल्यांदा सुनेत्रा पवार ही महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि ते चित्र आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळात राष्ट्रवादी नेते मंडळी आहेत ते वर्षा निवासस्थानी आणि या निवासस्थानी अजित पवारांच्या होतील आणि त्याच्यानंतर त्यांना घेऊन ते राजभवनाकडे पोहोचतील। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्याही क्षणी आता याच वर्षात निवासस्थानावर निघतील आणि राजभवनाकडे जाण्यासाठी निघतील। राजभवनाचं लोकभवन जे आहे तिथं हा सोहळा अगदीच कमी लोकांसोबत तो खऱ्या अर्थानं होणार आहे आणि कमी लोकांसोबत शपथविधी होणार आहे। मात्र आपण बघू शकतो तर ही शपथविधी अत्यंत महत्वाची महाराष्ट्रासाठी आणि त्या गोष्टी बघू शकतो तर मागच्या 2-3 तासापासून ज्या हालचाली नव्हे झालेल्या आहेत त्या हालचालींना शेवटचा जो आहे तो आता राजभवनाकडे सुरुवात होणार आहे असं चिन्ह आता पाहायला मिळत आहे। नाही अगदी, त्यामुळे आता मुंबईमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आलेला आहे। शेवटचा अगदी 1.25 तास उरलेला आहे आणि 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। महाराष्ट्राला 66 वर्षात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळत आहेत। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत आणि हा ऐतिहासिक क्षण आपण पुढारी न्यूजवरती पाहू शकणार आहात। धनंजयकडे जाऊया आपण। धनंजय, मुंबईमधल्या घडामोडी आता मला वाटतं ही जी सगळी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पूर्ण करण्यासाठीची धावपळ दिसते। धनंजय, नक्कीच नम्रता मॅम, आपण जर पाहिलं तर असं माझा सहकारी श्रेयस यांनी सांगितलं की मुख्यमंत्री हे वर्षा या निवासस्थानावरून निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे लोकभवन इकडच्या ज्या घडामोडी आहेत खरं तर ज्या काही शासकीय पद्धती आहेत किंवा जे काही कामकाज आहे ते सगळं आता घडताना वेग येताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे काही ज्या प्रोसिजर असतात त्या फॉलो कराव्या लागतात, त्यानुसार सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात। जसं की सर्वात आधी त्यांनी सुनेत्रा पवार यांनी आपला खासदारकीचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर विधिमंडळाच्या गटनेते म्हणजे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाली आणि त्याच्यानंतर ते पत्र मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आलं त्यांच्या नेत्यांकडून। त्याच्यानंतर ते पत्र जे आहे ते लोकभवन येथे पाठवण्यात आलं। आता लोकभवन येथे पाठवल्यानंतर राज्यपालांकडे खरं तर ते पत्र आता पोहोचलेलं आहे। त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री इथून निघालेले आहे लोकभवनाच्या तिथे त्या सभागृहामध्ये सगळी तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता मुख्यमंत्री निघालेले आहेत, थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा लोकभवनच्या दिशेने निघतील आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्यांचा शपथविधी सोहळा किंवा शपथविधी खरं तर आपण म्हणून सोहळा हा म्हणता येणार नाही, त्यामुळे शपथविधीचा हा कार्यक्रम जो पार पडतो तो सुनेत्रा पवार यांचा। त्यामुळे त्याही आता थोड्याच वेळात मी ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे निवासस्थान दिवंगत अजित पवार यांच्या ह्या निवासस्थानाच्या बाहेर मी सध्या, त्यामुळे आता इकडची ही लगबग आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि थोड्याच वेळात जे आहे अगदी 1.25 तासांच्या जवळपासचा वेळ जो आहे तो आता बाकी आहे, शिल्लक आहे आणि या 1.25 तासानंतर जे आहे ते उपमुख्यमंत्री पदाची महिला म्हणून शपथ जी आहे ती पहिला महिला म्हणून शपथ जी आहे ती सुनेत्रा पवार घेताना आपल्याला पाहायला मिळेल। त्या दृष्टिकोनातून आता हालचालींना वेग आलेला पाहायला मिळते। त्यामुळे आता मुख्यमंत्री हे त्याआधी तिथे उपस्थित राहतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकभवन येथे उपस्थित राहतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या सुद्धा तिथे असतील। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे काही नेते मंडळी आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, त्यांचे मंत्री असतील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत। ही सगळी गडबड जी आहे ती या परिसरातही आपल्याला पाहायला मिळतं। अनेक जण जे आहेत ते आता देवगिरीच्या या परिसरामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता 5:30ची वेळ आहे आणि 5:30 वाजता जे आहे तो लोकभवन येथे उपमुख्यमंत्री पदाचा शपथ जी आहे ती त्यांच्याकडून घेतली जाईल। सुनेत्रा पवार यांनी आता त्यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्या देवगिरी या निवासस्थानी आल्या होत्या। आता देवगिरी निवासस्थानावरून त्या कोणत्याही क्षणी जे आहे ते लोकभवनच्या दिशेने निघू शकतात, तशी
तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी जे आहे देवगिरी या निवासस्थानी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता देवगिरीवरून जे आहे ते सुनेत्रा पवार जे आहे ते सुनेत्रा पवार पुन्हा एकदा त्यांच्या जे काही त्यांच्या शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत त्या लोकभवन येथे पोहोचतील आणि लोकभवन येथे पोहोचल्यानंतर जर आपण पाहिलं तर 5:30 वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडेल आणि पहिला पक्षाची इच्छा सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री व्हाव्यात अशी आहे आणि सुनेत्रा वहिनी काही फक्त गृहिणी नाही आहेत, त्या वर्तमान खासदार आहेत आणि त्या जर उपमुख्यमंत्री झाल्या तर ती स्वर्गीय अजितदादांना योग्य श्रद्धांजली ठरेल असं महाराष्ट्रातल्या अनेकांचं मत आहे, त्यांच्या आमदारांचं मत आहे। पण जोपर्यंत अधिकारी घोषणा सर्व आमदारांच्या बैठकीत होत नाही तोपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही। पण लवकरच ती घोषणाही होईल आणि लवकरच शपथविधी पण होईल। आदरणीय शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद ऐकली। त्यांचं म्हणणं आहे की त्यांना कल्पना नाही की सुनेत्रा बहिणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत काय। हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे, हा त्यांचा पारिवारिक विषय आणि त्या विषयात आम्ही काही टिप्पणी द्यावी याचा दूरपर्यंत काही संबंध पण नाही आहे। पण स्वर्गीय अजितदादा ज्या अपघाती निधनानं गेले त्यानंतर जर आदरणीय सुनेत्रा वहिनी जर उपमुख्यमंत्री होत असतील तर पक्ष म्हणून वेगळी भूमिका असू शकते शरद पवार साहेबांची, पण एक घरचं नातं म्हणून त्यांनाही आनंद होईल आणि तीच खरी अजितदादांना श्रद्धांजली राहील असं मत त्यांचं व्यक्तिगत असू शकेल। कदाचित माध्यमांपुढे हे मांडू शकणार नाहीत, ते मांडतील न मांडतील त्यांचा विषय आहे, पण एक रक्ताचं नातं म्हणून अजितदादांना योग्य श्रद्धांजली काय, तर ही श्रद्धांजली योग्य ठरेल की सुनेत्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व्हाव्यात। खाजगीत शरद पवार साहेबांची देखील अशीच भूमिका असावी, नेमकी काय भूमिका आहे ते स्वतः मांडतील। देखिए, वरिष्ठ नेता आदरणीय शरद पवार जी की पत्रकार वार्ता को सुनने के पश्चात इस बात को गंभीरता से समझने की आवश्यकता है कि अजीत दादा के दल की, उनके विधायकों की एक मंशा दिख रही है कि स्वर्गीय अजीत दादा को सही मायने में श्रद्धांजलि क्या होगी। तो अजीत दादा की धर्मपत्नी जो सांसद है वर्तमान, वे महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री बने, इस प्रकार के भावना उनके दल के कई नेताओं की है। तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणं हीच अजित पवार यांना खऱ्या अर्थानं दिलेली श्रद्धांजली असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचा ताफा आपण बघतोय, लोकभवनाकडे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी येतील आणि पुढच्या तासाभरात या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। आणि आता अनेक नेते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमधल्या काही ठराविक जणांना या कार्यक्रमाला, या शपथविधीला येण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार आहे। आमचे प्रतिनिधी या परिसरात आहेत, सुशांत सावंत। सुशांत आपल्याला अपडेट देतात। सुशांत, लोकभवनाकडे आता कोण कोण पोहोचायला सुरुवात झाली आहे? नम्रता, लोकभवनात शपथविधी सोहळ्याची जी आहे ती तयारी झालेली आहे। राष्ट्रवादीचे काही ठराविक आमदार जे आहेत ते इथे यायला सुरुवात झालेली आहे। माणिकराव कोकाटे असतील, हे आता थोड्याच वेळात येतील। त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील 5च्या सुमारास लोकभवन येथे येतील आणि या ठिकाणी जे आपण जर बघितलं असाल नम्रता, अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतोय। एरवी जर आपण बघितलं असेल तर शपथविधी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट केली जाते, मात्र आता फक्त
झाडांच्या कुंड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. फारसं इथे डेकोरेशन जे आहे ते केलेलं नाही, फुलांची सजावट केलेली नाही. त्याचं प्रमुख कारण हेच आहे की अजित पवार यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि त्यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने ही जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे आणि त्या जागेवर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महिला उपमुख्यमंत्री आता महाराष्ट्राला मिळणार आहे आणि त्याही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार. अर्थातच आपण जर बघितलं असेल नम्रता, तर काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मग ते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हे देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले. जी राष्ट्रवादीची दुपारी विधिमंडळात बैठक झाली, गटनेते निवड झाली, त्याची माहिती आहे, त्याचं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आणि त्यानंतर हे पत्र राजभवनाला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं आणि आता हा छोटेखानी शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतो आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार देखील या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे. मात्र आपण जर नम्रता बघितलं असेल तर अजित पवार यांची एक कारकीर्द होती. अजित पवार अनेक वर्ष उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या पश्चात अर्थातच त्यांच्या पत्नींना आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे आणि या ठिकाणी काही वेळातच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, राष्ट्रवादीचे काही मंत्री ते इथे येतील. अतिशय साधेपणाने हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना दृश्य दाखवतो. या ठिकाणी जो दरबार हॉल आहे लोकभवनचा, त्या ठिकाणी राज्यपालांची खुर्ची असेल, त्याच्या बाजूला मुख्यमंत्र्यांची खुर्ची असेल, त्याच्या बाजूला उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री असतील त्यांची खुर्ची असेल. अशा एकूण 4 खुर्च्या ज्या आहेत त्या मुख्य हॉलच्या इथे लावण्यात आलेल्या आणि या ठिकाणी शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. जी माहिती मिळते त्यानुसार अवघ्या 5 ते 10 मिनिटाचा हा शपथविधी सोहळा असणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर कदाचित सुनेत्रा पवार या मंत्रालयात जाऊ शकतात. अजित पवार यांचं 6व्या मजल्यावर हे दालन मंत्रालयात होतं, त्या दालनात कदाचित त्या जाऊ शकतात अशी देखील आपल्याला माहिती मिळते. नम्रता, अगदी त्यामुळे मोठ्या घडामोडी आता घडायला लागलेल्या आहेत. तिकडे दरबार हॉलमध्ये सुद्धा मला वाटतं आता अनेक जण जमायला सुरुवात झालेली असेल. तिकडे मुख्यमंत्री आता लोकभवनाकडे पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात येतील. सुशांत, कोण कोण मान्यवर असणार आहेत या शपथविधी सोहळ्याला आणखीन आपल्याला कळू शकलंय का? नम्रता, जी माहिती मिळते त्यानुसार हा अतिशय साधेपणाने होणारा शपथविधी सोहळा आहे आणि यामुळे या शपथविधी सोहळ्याला फक्त राष्ट्रवादीचे मंत्री असतील, त्याचसोबत भाजप आणि महायुतीचे काही प्रमुख मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचसोबत सुनेत्रा पवार यांच्या घरातील काही लोक जी आहेत, म्हणजे त्यांच्या मायातून काही लोक असतील ते या ठिकाणी उपस्थित असल्याची आपल्याला माहिती मिळते. मात्र या ठिकाणी बघितलं असेल तर या दरबार हॉलमध्ये खुर्च्या मांडलेल्या आहेत. मात्र जी बाहेर एंट्री घेण्यात आली त्यामध्ये फक्त राष्ट्रवादीचे आमदार होते आणि काही प्रमुख मान्यवर, म्हणजे त्यामध्ये काही मंत्री असतील, जे भाजपचे काही मंत्री असतील, राष्ट्रवादीचे काही मंत्री असतील, त्याचसोबत शिंदेच्या शिवसेनेचे काही मंत्री या ठिकाणी कदाचित उपस्थित राहू शकतील. मात्र अतिशय साधेपणाने हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतो आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर एका बाजूला बँड पथक देखील या ठिकाणी आणण्यात आलं अगदी आणि मला वाटतं शेवटचा तास आहे. तासाभरात आपल्याला महाराष्ट्रातली पहिली महिला उपमुख्यमंत्री शपथ घेताना त्या स्टेजवरती दिसणार आहेत. ऐतिहासिक क्षण असेल तो, ज्याचे साक्षीदार आपण पुढारी न्यूजवरती होऊ शकणार आहात. धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल.